तास। दुःखाचे सावट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हसवडमध्ये ऐतिहासिक कडकडीत बंद, मान तालुक्यात शुकशुकाट। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जनसामान्यांचे नेते अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण सातारा जिल्ह्यासह मान तालुक्यात दुःखाचे डोंगर कोसळला आहे। आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज 29 जानेवारी 2026 रोजी म्हसवड शहरासह कडकडीत बंद पाळण्यात आला। आज सकाळपासून म्हसवडमधील सर्व बाजारपेठा, दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने आणि वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती। अत्यावश्यक सेवा वगळता शहरात शुकशुकाट पाहायला मिळाला। स्थानिक व्यापारी संघटना, विविध राजकीय पक्ष आणि सामान्य नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या बंदमध्ये सहभाग नोंदवला। शहरात शोकसभा आणि श्रद्धांजली। म्हसवडच्या मुख्य चौकात अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी उपस्थित नागरिकांचे डोळे पाणावले होते। एक कर्तबगार आणि विकासाभिमुख नेतृत्व हरपले अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या। आमचे प्रतिनिधी संदीप चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ म्हसवड शहरच नव्हे तर मान तालुक्यातील ग्रामीण भागातही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत। एसटी बस सेवा आणि खासगी वाहतूकही मोठ्या प्रमाणावर बंद असल्याने प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय झाली। मात्र नेत्याबद्दलच्या आदरापोटी सर्वांनी या बंदला पाठिंबा दिला। प्रशासनाकडून शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे। प्रतिनिधी संदीप चव्हाण।